नमस्कार. मी हर्षद राजेंद्र पवार. नुकतीच माझी महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद राज्यसभा संवर्गामध्ये लेखापरीक्षण व लेखापाल अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. तरी सर्वांना एक सुविचार सांगून पुढचं मार्गदर्शन करतो की तुम्ही वाचाल तर वाचाल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपली आपण परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात आलं पाहिजे, म्हणजे स्पर्धकाच्या क्षेत्रात आलं पाहिजे. सर्वांना माझी एकच सांगणं किंवा मागणी असेल की आज जर तुम्ही मेहनत कराल तर पुढचे 30-40 वर्ष तुम्ही बसून खाल व आज जर तुम्ही एन्जॉय करशाल, स्वतःची लाईफ जगशाल तर पुढचं भविष्य तुमचं धोक्यात आहे. तरी संपूर्ण जे काही सरांचे व्ह्यूअर्स असेल 87 न्यूजचे, त्या सर्वांना माझं हेच सांगणं आहे की आज तुम्ही मेहनतीला कमी पडू नका व एन्जॉयमेंटच्या नादाखाली व आज जे आपण प्रकरणं बघतोय पोरच्या सारखे असेल पुण्याच्या किंवा पुण्याच्या ड्रग्स प्रकरणासारख्या असेल, ह्या प्रकरणांना न बळी पडता तुम्ही स्वतःची परिस्थिती बदलण्याचा विचार केला पाहिजे. व आज डॉक्टर आंबेडकर म्हणायचे की एक गरीब म्हणून जन्माला आलं हे दुःख नाही आहे, एक गरीब म्हणून मरणं हे खूप मोठं दुःख आहे. तुम्ही गरीब म्हणून तुमचा मृत्यू न होता एक चांगला अधिकारी किंवा एक श्रीमंत किंवा एक परिस्थिती बदलणारा व्यक्ती म्हणून मृत्यू होणं हे खूप महत्त्वाचं आहे. मृत्यू होणं महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी किंवा तुमच्या पिढीसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. तर तुम्ही ह्या गोष्टींसाठी आज स्पर्धकाच्या क्षेत्रात उतरलं पाहिजे व इथे संपूर्णपणे मेहनत करून, इथे सुखाचा थारा नाही आहे, इथे संपूर्णपणे मेहनत करून तुम्ही स्वतःच्या परिस्थितीला जाऊन निरंतर एक परिश्रम करून. आपलं शिक्षण कुठे झालं सर? सर मी 1ली ते 4थी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो सातपूर येथे. त्याच्यानंतर मी अण्णासाहेब विशनपाणी विद्यालय महानगरला शिकलो. त्याच्यानंतर मी ब्रह्मविलेला ॲडमिशन घेतलं डिप्लोमासाठी. तिथे ब्रह्मविलेला डिप्लोमात असताना माझं 1 वर्ष वाया गेलं. त्याच्यानंतर मी CMCSला ॲडमिशन घेतलं आणि नंतर लास्ट इयरला KTCMला ॲडमिशन घेतलं आणि तिथे माझं ग्रॅज्युएशन BCom पदवीपर्यंत मी शिक्षण KTCMला केलं. ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कशा पद्धतीने अभ्यास केला? सर हे पद लेखापाल व लेखा संवर्गातलं असल्यामुळे इथे अकाउंटिंगचा खूप मोठा फॅक्टर येतो. याच्यामध्ये प्री आणि मेन्स अशा 2 पद्धतीचे एकत्र कंबाईन पेपर होते एकाच दिवशी एकाच वेळेला. तर याच्यामध्ये साधारणपणे आपलं जे काही 11वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत ते कॉमर्सचं जेवढा पण बसते किंवा जे बेसिक न्यूज असेल, GST लॉ असेल किंवा TDS असेल, VAT असेल, इन्कम टॅक्स असेल, इन्कम टॅक्सचे डिडक्शनचे सेक्शन्स असतील, या सर्वांचा अभ्यास करून मी आज ह्या पदापर्यंत पोहोचलो. आपण कुठल्या लायब्ररीत अभ्यास करायचे नाशिकला? सर मी या अगोदर समर्थ अभ्यासिका गंगापूरमध्ये अभ्यास केला. त्याच्यानंतर मी जवळपास 3 वर्ष मी तिथे 1 वर्ष अभ्यास केला. त्याच्यानंतर 3 वर्ष मी माझ्या घरीच राहून अभ्यास केला. आपण ह्या परीक्षेमध्ये कितव्या क्रमांकाने व कितव्या रँकवरती पास झालात? सर मी इथे महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या रँकला पास आऊट झालेले. आता कुठल्या पदावरती आपली नियुक्ती झालेली आहे? तर मी याच्यापूर्वी तलाठी पदावर माझी नियुक्ती झालेली होती. आता लेखा अधिकारी म्हणून नगर परिषदला नियुक्ती झालेली आहे. आपण महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना काय संदेश देणार? संदेश हाच असेल की आपल्या स्वतःची परिस्थिती बदलणे हे आपल्याच हातात आहे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. तर सर्वांना हे सांगणं असेल की आज आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी या क्षेत्राकडे वळाल्यानंतर इथे खूप सारी मेहनत घेऊन यश संपादित केलं पाहिजे.